जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। सर्वात प्रथम पाहूयात काही ठळक घडामोडी। शिवाजी महाराज गृहब्राह्मण प्रतिपालन नव्हते असे शरद पवार यांचे प्रतिपादन। पुणे महानगरपालिका कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करण्यात आले। हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या फ्लेविन मार्टिन याला न्याय मिळावा या मागणीसाठी मित्रमंडळी आणि कुटुंबियांनी केला कॅन्डल मार्च। तुरुंगास विद्यापीठ मानणारे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या 90व्या वर्षात पदार्पणानिमित्त कृतज्ञता सन्मान सोहळा पार पडला। पुण्यात आलेल्या पालख्यांची पालिकेकडून गैरसोय झाल्याचा आरोप काँग्रेस शिवसेना नगरसेवकांनी केला आहे। ठळक घडामोडींनंतर पाहूया सविस्तर बातमीपत्र। शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालन नव्हते असे शरद पवार यांचे प्रतिपादन। महात्मा ज्योतिराव फुले इतिहास अकादमी तर्फे श्रीमंत कोकाटे लिखित छत्रपती शिवाजी महाराज या ग्रंथाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष डॉक्टर P.A. इनामदार, ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार, प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे आदी उपस्थित होते। शाळेत शिकवला जाणारा इतिहास शिक्षक जे शिकवत होते यावर आधारित होता असे सांगून पवार म्हणाले, शिक्षण देण्याचे काम एका विशिष्ट वर्गालाच होते, त्यामुळे त्यांना हवा असलेलाच इतिहास मांडला। शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्याने त्यांना मुस्लिम विरोधी मानण्यात आले। यावेळी महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनाही ठार मारले होते। महाराज जर धर्मद्वेष्ट असते तर कुलकर्णी जिवंत राहिला असता। स्वराज्याच्या विरोधात वागणाऱ्यांच्या आणि अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात महाराज होते। त्यांनी आपल्या संघर्षाला केव्हाही धार्मिक स्वरूप दिले नाही। छत्रपती शाहू महाराज म्हणाले, कोणी कोणाचा इतिहास मांडत असेल तर आपण आपला योग्य इतिहास मांडायला हवा। आजवर आणि आजही चुकीचा इतिहास मांडला जात आहे। आज आपले राज्य मागे पडत आहे। राज्य आणि केंद्रातील राज्यकारण्यांनी शरद पवार यांचे विचार आत्मसात केल्यास अनेक प्रश्न सुटतील। डॉक्टर जयसिंगराव पवार म्हणाले, जोपर्यंत आपण आपला इतिहास लिहित नाही तोपर्यंत आपणास दुसऱ्यांनी लिहिलेला इतिहास वाचावा लागेल। छत्रपती शिवाजी महाराजांना यापूर्वी चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले। मी 40 वर्षापूर्वी जे लिहिले ते आज दाखवले जात आहे। त्या काळी आमच्याही कानावर चुकीचेच पडत होते, त्यामुळे ते लिहिले गेले। मात्र आज मी काय मांडतो याचा विचार करायला हवा। आज आमच्याकडे पुराव्याची कागदपत्रे आहेत। पुराव्यानिशी मांडलेले सत्य कोणालाच खोडता येत नाही। त्यामुळे आम्ही आमच्या मुलांपुढे आणि लेकींपुढे पुराव्यावर आधारित इतिहासच मांडला आहे, असेही डॉक्टर पवार म्हणाले। श्रीमंत कोकाटे यांनी केले तर राहुल पोकळे यांनी आभार मानले। प्रवीण दादा गायकवाड म्हणाले की या पुस्तकाचं उद्घाटन करण्याचं आणि या पुस्तकाचं प्रकाशन छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व जागतिक कीर्तीचं आहे, तर या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणजे पवार साहेब, पवार सर आणि शाहू महाराज आहेत। पहा, राजकारणातील उत्तुंग शिखर म्हणजे पवार साहेब, इतिहास संशोधन क्षेत्रातील उत्तुंग शिखर म्हणजे पवार सर आणि छत्रपतींचे वारसदार शाहू महाराज। कसा योगायोग आहे, योग दिन आहे ना, म्हणजे असे सगळे उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं पुस्तक लिहिलं जावं आणि त्याचं प्रकाशन आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते व्हावा, याचाच अर्थ दुग्ध शर्करा योग आहे म्हटलं तर आवडतं। मी नशिबान आहे, माझं शिक्षण विजापूरला झालं, पुढचं शिक्षण कोल्हापूरला झालं। त्याच्यानंतर मला माझी जी काही राहिलेली कारकीर्द आहे ती पुण्यामध्ये मला करता आली आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा
शहाजी महाराजांचा खरा इतिहास मी माझ्या आई वडिलांच्या बरोबर आईच्या मांडीवर शिकलेलो आहे. कसाकच असं सभागृह भरलेलं होतं. बाहेर सुद्धा तेवढेच लोक उपस्थित होते आणि त्यावेळेला जी मी मांडणी केली ही इतिहासाच्या पुनर्मांडणीची होती. प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराजांचं सचित्र हे चरित्र जे आहे श्रीमंत कोकाट यांचं, हे सुद्धा इतिहासाची पुनर्मांडणी आहे. लक्षात घ्या. की आपल्याला कितपत आवडते ना आवडते हा विषय आलाय का, जरा बारकाईनं थोडस बारकाईनं जर आपण पाहिलं तर आतापर्यंतच्या सगळ्या शिवचरित्रावर एक वेगळं शिवचरित्र आहे. वर्तमान काळात आणि तयारी पुनर्बांधणी करायची आहे भविष्यासाठी याकडे लक्ष ठेवून आपण फक्त इतिहासावर अवलंबून राहून चालणार नाही. इतिहास आपल्याला निश्चित आपल्याला प्रेरणा देणार आहे, पण या प्रेरणेतनं आपण इतिहास घडवायचा याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि इतिहास घडवायचा म्हणजे आपण सर्वांनी आपलं आपलं कार्य जोमाने आणि चांगल्या तऱ्हेने केलं तरच महाराष्ट्र पुन्हा एकदा इतिहास घडवू शकतोय. छत्रपतींच्या संबंधी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक प्रकारची लिखाणं झाली, पण नव्या पिढीला अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि सचित्र आणि वास्तवतेचं भान ठेवून लिहिलेला अलीकडच्या काळातला हा ग्रंथ श्रीमंत कोकाटे यांनी लिहिला. याचा आनंद तुम्हाला मला सगळ्यांना मनापासून. डॉक्टर जयसिंगरावांनी सांगितलं की इतिहासाची पुनर्मांडणी होते. माझ्या मते या ठिकाणी इतिहासाचे वास्तव अशा प्रकारची मांडणी झाली. इतिहास एक नव्या पिढीला ज्ञान पुरवण्याच्या संबंधीचं महत्वाचं साधन आहे. समाजावर एक परिणाम करण्याच्या संबंधीची ताकद ही इतिहासामध्ये असते आणि त्या समाजावर जर चुकीचा इतिहास मांडला गेला तर त्या समाजाची सुद्धा मानसिकता त्या दृष्टीनं वाद गेलेली पाहायला मिळते. आणि म्हणून इतिहास हा वास्तवतेचा भान ठेवणारा असला पाहिजे आणि ते काम या ठिकाणी कोकाट यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यापैकी अनेक जण विशेषतः जुन्या काळामध्ये महाराष्ट्राचा विशेषतः शिवछत्रपतींचा इतिहास शाळेमध्ये शिकत असताना शिक्षकांना एक वेगळा इतिहास आपल्या मनात जगवण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला. तर ज्ञान देण्याच्या संबंधीचा अधिकार काही विशिष्ट वर्गाच्या मध्ये होता आणि त्या विशिष्ट वर्गानं त्यांना सोयीचं अशा प्रकारचं ज्ञान इतिहासाच्या माध्यमातून देण्याच्या बद्दलची खबरदारी घेतली. आणि त्याचा परिणाम की काही पिढ्या ही एक वेगळ्या इतिहासाची मांडणी करण्याच्यासाठी गेल्या. कितीतरी गोष्टी सांगता येतील. लहानपणापासून आपल्या सगळ्यांच्या मनावर एक प्रकारचा संस्कार की अब्दुल कलामचा कोथळा काढला शिवाजी महाराजांनी. याचा अर्थ शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे विरोधी होते. अब्दुल कलामचा कोथळा त्यांनी काढला ही वस्तुस्थिती आहे. पण अब्दुल कलाम या राज्यात प्रस्थापित केलेल्या राज्याचा शत्रू होता आणि तो राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी या ठिकाणी आला होता. म्हणून त्या शत्रूचा कोथळा काढण्याच्या संबंधीची कामगिरी त्यांनी केली. तो मुसलमान होता आणि शिवाजी महाराज तिथेच थांबले नाही तर अब्दुल कलामचा सहकारी आणि वकील कृष्णाजी जोशी कुलकर्णी त्याची हत्या त्या ठिकाणी केली. फक्त मुस्लिम व्यक्ती असतील तर कुलकर्णीची सुटका झाली असती. पण जो या राज्याला रयतेच्या राज्याला विरोध करण्याच्यासाठी सामोरं येतो त्याचा नाश करण्याच्या संबंधीची भूमिका माझी आहे ही त्याच्या पाठीवरची भूमिका होती. छत्रपतींची लढाई मुस्लिमांच्या विरुद्ध नव्हती. ज्या शक्ती रयतेचे राज्य प्रस्थापित करण्याच्या विरोधी होती त्या रस्त्यावर येत होते, तर ते हिंदू असो नातेगोत्याचे असो त्याचा विचार त्यांनी कधी केलेला नव्हता. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य
आरोग्य खात्याकडील कीटक प्रतिबंधक विभाग व नागरी हुताप विभागाकडील वर्ग 4 सेवकांना घाण भत्ता व वारसा हक्क लागू म्हणून बेमुदत उपोषण करण्यात आले। ठाणे, मुंबई, नागपूर, पिंपरी चिंचवड या मनपा विभागाकडील सेवकांना लाड व पागी समितीच्या अहवालाप्रमाणे घाण भत्ता, धुलाई भत्ता, वारसा हक्क लागू असून याच हुद्द्याच्या पुणे महापालिकेतील सेवकांना वरील सवलतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे। घाण भत्ता, धुलाई भत्ता व वारसा हक्क लागू करणे याकरिता मुख्य सभा स्थायी समिती पुणे मनपा यांनी ठराव मान्य केला असून प्रधान सचिव नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी देखील आयुक्त पुणे मनपा यांना त्यांचे स्तरावरील निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत। तरी याबाबत कीटक प्रतिबंधक विभाग व नागरी हुताप विभागाकडील वर्ग 4 मधील सेवकांनी उपोषण केले। याचा परिणाम दैनंदिन कामावर होऊन सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीपात्रातील जलपर्णी, शहरातील नाले सफाई, पावसाळ्यात होणारे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या साथीच्या आजाराचा शहरातील नागरिकांवर परिणाम होत असल्याने त्याची सर्व जबाबदारी मनपा प्रशासनावरील राहिली याची नोंद घ्यावी। तरी महापालिकेच्या प्रशासनाकडून योग्य कारवाई करणे विलंब होत असल्याने कीटक प्रतिबंधक विभागाकडील सेवक मनपा प्रवेशद्वारासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत। माझं नाव सीताराम चव्हाण, राष्ट्रीय मजदूर संघ आणि पुणे महानगरपालिका कामगार संघटनेचा मी उपाध्यक्ष आहे। मॅडम, गेले महापालिका चालू झाल्यापासून आज तागायत पुणे महानगरपालिकेतल्या चतुर्थ श्रेणी वर्ग कामगाराला घाण भत्ता मिळत नाही। वास्तविक पाहता घाडीमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांना घाण भत्ता आणि वारस हक्क मिळावा असं लाड पागे समितीच्या अहवालामध्ये नमूद केलेलं असून देखील पुण्यामधील कीटक प्रतिबंधक विभागातील वर्ग 4च्या कामगारांना घाण भत्ता मिळत नाही आणि तो मिळावा ह्यासाठी आत्तापर्यंत शासन दरबारी महापालिकेच्या स्तरावरती अनेक प्रयत्न केले। स्थायी समितीने मंजूर दिले, जनरल बॉडीने मंजूर दिले, शासनाने निर्देश दिलेत की तुम्ही तुमच्या स्तरावरती हा विषय सोडवा आणि असं असून देखील हे प्रशासन जाणून बुजून कामगारांना ह्या हक्कापासून वंचित करत आहे आणि त्याच्याकडं शासनाचं लक्ष वेधावं आणि ह्या प्रशासनाने घाण काम करणाऱ्या कामगारांना घाण भत्ता त्वरित चालू करावा आणि वारस हक्क चालू करावा ह्या मागणीसाठी आज हे आंदोलन चालू केलेलं आहे। जोपर्यंत ह्या कामगारांना न्याय मिळत नाही, न्याय म्हणजे घाणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना वारस हक्क आणि घाण भत्ता मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। पुढचं पाऊल हे असेल की संघटनेचे अध्यक्ष ज्याप्रमाणे निर्णय देतील त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम चालतीलच, पण जर हे आंदोलन चालू असताना काही अनुचित प्रकार घडला म्हणजे आता उपोषणाला बसलेले सगळे लोक हे वयोवृद्ध आहेत, सेवानिवृत्त आहेत, त्यांची जर कोणी तब्येत जर खालावली तर मात्र त्या क्षणी संपूर्ण पुण्यामध्ये घाण काम करणारे कामगार काम बंद आंदोलन चालू होईल हा इशारा आहे। हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या फ्लेविन मार्टिन याला न्याय मिळावा या मागणीसाठी मित्रमंडळी व कुटुंबियांनी केला कॅन्डल मार्च। फ्लेविन मार्टिन याचा 20 मेला SSG मॉल ते दोराबजीच्या दरम्यान ऍक्सिडेंट झाला होता। त्याला त्वरित रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते। ऍक्सिडेंट झाल्या ठिकाणापासून फ्लेविन बेशुद्ध होता। त्याच्यावर रुबी हॉलमध्ये उपचार सुरू होते। उपचारादरम्यान मेला याचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूपासून या प्रकरणात पोलिसांनी टोलवाटोलवी केली होती। या प्रकरणाला महिना होत आला तरी पोलीस आरोपीला पकडण्यात अपयशी ठरले आहेत। या केसमध्ये पोलीस दुर्लक्ष का करत आहेत आणि आरोपी कधी पकडणार यासाठी फ्लेविनचे मित्र आणि कुटुंबीय यांनी कॅन्डल मार्च केला। तपास चालू आहे। क्राईम PI कोमने साहेबांनी तपास दिलेला आहे। सर्व अँगलनं तपास करतोय। तपासाच्या दृष्टीनं ज्या CCTV फुटेज आहेत त्या फुटेज आपण प्राप्त केलेले आहे आणि काही व्हिडिओ वोडाफोनचं मिळत नाही, त्याचा आम्ही अधिकारी पाठवलेलं आहे। वोडाफोनचं सुद्धा आपण कलेक्ट करतो आहे। त्यानंतर त्यांच्या नातेवाईकाचे आईवडील आहेत त्यांच्या काही वेगळ्या सूचना आहेत तपासाच्या समोर, वेगळ्या अँगलनं आपण ते पण तपास करतो आहे आणि मला वाटतं लवकरात लवकर आम्ही तिथं पोहोचू। त्याशिवाय ह्या गुन्ह्याचा तपासासाठी क्राईम ब्रँचला इन्व्हॉल्व केलेलं आहे आपण, त्यांनासुद्धा आपण त्याच्यामध्ये ते त्यांच्या अँगलनं तपास करतात, आम्ही आमच्या अँगलनं तपास आणि सर्व पुणे पोलीस मिळून ह्याचा छडा लावणार। मला वाटतं हा आठवडा गेले पुढच्या आठवड्यात त्याचा छडा लागेल, पुढच्या महिन्यात छडा लागेल। CCTV मिळत नव्हत्या आणि सुरुवातीला जेव्हा तो अनकॉन्शियस होता, जेव्हा तो पेशंट आहे अनकॉन्शियस होता आणि काही गोष्टी रात्री 11-11:15 नंतरच ते प्रकार घडलेला आहे आणि नंतर त्याचे क्ल्यू थोडे आपल्याला मिळत जाईल असं वाटतं।
त्यांच्याकडून तपास काढून घेतला. त्यांना जे नातेवाईकाला पारदर्शकता पाहिजे तपासात, त्यांना दाखवलं पाहिजे हे तपास चालू आहे किंवा CCTVमध्ये हे आहेत. CCTV मुलगा येतो, तो बाईक इंडियन रायडर आहे, ते त्यांना समाधान झालं नाही. मग त्यांच्यानंतर आम्ही मयत झाल्यानंतर, डेथ झाल्यानंतर हा तपास सिनियर इन्स्पेक्टर आपला क्राईम ब्रँचचा जो इन्स्पेक्टर आमचा गुन्हे क्राईमचा त्याच्यावर तपास दिलेला आणि नातेवाईकाला समोर ठेवून पारदर्शकतेने तपास करतो. मला वाटतं होईल पुढच्या महिन्यामध्ये तो नक्कीच होऊन जाईल. अजून ते आम्ही ते यशस्वी येऊ. त्या तो मारणारा जो आहे अपघात करणारा त्याला 100% आम्ही जेरबंद करू. पहिलं तर आम्हाला केतकी चव्हाण मॅडमने टाळाटाळीची उत्तरं दिली. त्यांच्याकडून केस काढून रामदास खोमणे यांच्याकडं सुपूर्द केलं आहे क्राईम ब्रांचच्या. तर त्यांचा तपास चालू आहे असं ते सांगतायत. आणि आम्ही वोडाफोनवाले CC कॅमेऱ्याचे फुटेज देत नाही आहेत, सहकार्य करतच नाही आहे तपासात. तर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेटर लिहिलं असं सांगितलं आम्हाला खोमणे सरांनी. आणि एवढं महिना होऊन गेला तरी पण अजून अद्याप तपास लागलेला नाही, याची खंत वाटते आम्हाला. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्याने ॲक्सिडेंट केलेला आहे तो पकडला जावा. माझं घर तर उद्ध्वस्त झालेलंच आहे, पण आणि कोणा गरिबाची घरं उद्ध्वस्त होऊ नये. 30 मे रोजी या मुलाचा संध्याकाळी 10-10:30 वाजता रात्री ॲक्सिडेंट झाला. तिथल्या काही दोराबजी हॉटेलचे जे दोराबजी मॉल आहे त्या वॉचमॅननी शेजारी ते पुन्हा कॅफे हाऊस म्हणून हॉटेल आहे, तिथल्या लोकांनी बघितलं. त्या गाडीवाल्यांना थांबवलं होतं. त्या गाडीवाल्याला थांबवल्यानंतर 10-15 मिनिटानंतर तो गाडी घेऊन तिथनं पळाला. त्या दिवशीपासून हे मुलं माझ्या संपर्कात आहे, आमच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे. RPIचे कार्यकर्ते बरोबर आहेत. आम्ही पोलिसांकडे गेलो, वारंवार त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या चौकातले सगळे CCTV फुटेज बघा. त्यांनी या चौकातले CCTV फुटेज बघितले, पण ते म्हणतात तिथं काय गाडी आढळून येत नाही आहे. पण ते म्हणले आम्हाला वोडाफोन गॅलरी येतं शेजारी, त्याचे CCTV फुटेज बघायचे आहेत. पण त्यानंतर पोलीस म्हणतायत की आम्ही वारंवार त्याच्याकडे जातो आहे, पण वोडाफोनवाला आम्हाला CCTV फुटेजच देत नाही आहे. म्हणजे अशी टाळाटाळीची उत्तरं दिली जात आहेत. आपण 200 करोड रुपये खर्च करून सरकारने एवढे CCTV पुणे शहरात लावलेले आहेत, पण त्या CCTVचा फायदा काय आहे? ह्या चौकातला CCTV चालत नाही, पण पुढच्या चौकात तर माणूस ट्रेस होईल यांना. ट्रेस का होत नाही आहे? याच्यामागं कोण मोठ्या व्यक्तीच्या घरातली गाडी आहे का कुठल्या मोठ्या अधिकाऱ्याच्या घरातली गाडी आहे, तेच प्रश्न कळत नाही आम्हाला. ह्या मुलाला न्याय मिळावा यासाठी आम्ही आज हा कॅन्डल मार्च मोर्चा काढलेला आहे या ठिकाणी. फ्लेविनला न्याय मिळावा या मागणीसाठी आज त्याच्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांनी कॅन्डल मार्च काढलेला आहे. 20 मे रोजी रात्री 11:30च्या दरम्यान दोराबजी आणि SS मॉलच्या समोर फ्लेविनचा ॲक्सिडेंट झाला होता. या ॲक्सिडेंट केसमध्ये जे वाहन होतं त्या वाहनाची तपासणी करण्यात आली, परंतु त्या वाहनाचा नंबर अद्यापही पोलिसांना कळलेला नाही आहे. पोलिसांची विविध आश्वासनं आहेत की आरोपी पकडू, अशी विविध आश्वासने पोलिसांनी दिलेली आहेत. फ्लेविनच्या आईची आर्तहाक बहुतेक पोलिसांच्या कानापर्यंत गेलेली दिसत नाही आहे. म्हणूनच आज या मित्रमंडळींना आहे हा कॅन्डल मार्च काढून त्याच्या न्यायासाठी लढावं लागतंय. आता हा प्रश्न उपस्थित होतोय की ह्या फ्लेविनला न्याय कधी मिळणार, हा प्रश्न ही मित्रमंडळी जे आहेत ते प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला विचारत आहेत की फ्लेविनला न्याय कधी मिळणार. फ्लेविनच्या ॲक्सिडेंट केसमध्ये पोलीस प्रशासनाने आत्तापर्यंत कुठलीही पावलं उचललेली नाही आहेत. रोज वेगवेगळी उत्तरं देण्यात येतात आणि तात्पुरती आश्वासनं देण्यात येतात. SS मॉलच्या जवळ एक वोडाफोन कंपनीचं शोरूम आहे. त्या वोडाफोन कंपनीच्या CCTVचं फुटेज आत्तापर्यंत पोलिसांनी इतके दिवस होऊनही हस्तगत केलेलं नाही आहे. ते हस्तगत का करत नाही आहेत आणि फ्लेविनच्या ॲक्सिडेंट केसमध्ये कुठला तपास पुढे का सरकत नाही हा प्रश्न आता त्याच्या कुटुंबियांना पडतो आहे आणि हाच प्रश्न ते पोलीस प्रशासनाला विचारत आहे. या फ्लेविनच्या 31 मेला फ्लेविनचा मृत्यू झाला. त्यानंतर विविध संस्था, संघटना आणि त्याचे मित्रमंडळी यांनी वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस प्रशासनाला जो आहे तो जाब विचारण्यात आला आहे की आत्तापर्यंत फ्लेविनच्या ॲक्सिडेंट केसमध्ये कुठलीही पावलं का उचलली जात नाही आहेत. पोलीस प्रशासनाने यांना अजूनही कुठल्या प्रकारची उत्तरं दिलेली नाही आहेत. पोलीस प्रशासन जे आहे ते टोलवाटोलवीची कामं सुरू केलेली आहेत. आता या मातेची आर्तहाक पोलीस प्रशासनाला कधी ऐकायला मिळेल आणि कधी या मातेला तिच्या मुलासाठी न्याय मिळेल हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामन सुमित सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. तुरुंगाईच विद्यापीठ मानणारे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या 90व्या वर्षात पदार्पणानिमित्त कृतज्ञता सन्मान पार पडला.
तुरुंग विद्यापीठ मानणारे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत माजी गृहमंत्री भाई वैद्य यांच्या 90व्या वर्षात पदार्पणानिमित्त कृतज्ञता सन्मान मानपत्र सोहळा मोठ्या उत्साहात पुण्यातील टिळक स्मारक सभागृहात पार पडला। यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पी.डी. पाटील, डी.वाय. पाटील उपस्थित होते। महाराष्ट्र कला प्रसारिणी संवाद पुणे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भाई वैद्य यांनी नेहमीच अपेक्षित वंचित घटकांसाठी काम केले। प्रसंगी ते रस्त्यावर उतरलेत अशा थोर समाजवादी विचारवंतांचा कृतज्ञता सन्मान माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला। सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, पुष्पहार असे या सन्मानाचे स्वरूप होते। पवार साहेबांच्या मंत्रिमंडळात निस्वार्थीपणे काम करणारे भाई होते। अशी माणसे सध्या राहिली नाहीत। तत्व समोर ठेवून काम करणाऱ्या भाईंनी चुकीच्या मार्गाने जाणाऱ्याला चांगला मार्ग दाखवला, असं सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं। एस.एम. जोशीच्या तालमीत विचारांची पक्की बैठक बसलेले भाईंनी जनसामान्यांशी असणारी नाळ कधी तुटू दिली नाही। नामांतर असो वा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यामध्ये हिरिरीने सहभाग घेऊन प्रस्थापितांना नाकीनऊ आणणाऱ्या भाईंनी कुठेही तडजोड केली नाही, अशा भावना शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केल्या। सध्याचे सरकार हे धर्माच्या आधारावर काम करत असून त्यांना हिंदुत्वाचा अजेंडा राबवायचा आहे। अच्छे दिन वगैरे ही पुरती धूळफेकी असून हे जनसंघापासून आलेली ती विचारसरणी रुजवायचे काम हे सरकार करत आहे। त्यामुळे तरुणांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन देशाच्या जडणघडणीत योग्य ती भूमिका निभावली पाहिजे। या राज्यात हजारो शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या, ही मला खूप वेदना देणारी घटना असल्याचे भाई वैद्य यांनी सांगितले। चाललेला असेल, कुठल्या मार्गाने चाललेला असेल, काही तिथं सांभाळणं मोठं कठीण होतं। पण शरदरावांना हे बरोबर माहिती होतं की कुठं आपण थांबलं पाहिजे, कुणाला वेटेज दिलं पाहिजे, आणि समाजवादी समाज रचनेचा हा देश उभा करत असताना आपल्या प्रांताची काही विशिष्ट कामगिरी असली पाहिजे, अशा दृष्टिकोनातून त्या कठीण काळामध्ये शरदरावांनी काम केलं। आणि ते हे काम करत असताना भाई वैद्य त्यांच्याकडे खातं मोठं नाजूक होतं। होम मिनिस्टर म्हणजे काही ते खातं चालवणं कठीण असतं। त्यांनी शरदरावांनी सगळे अधिकार त्यांना दिलेले होते, पण ते चालवताना त्यांच्या आजूबाजूला ज्या मधमाशा असतात त्या मधमाशाला टाळून चाळू त्यांच्याकडे महसूल खातं, आणि महसूल खातं असल्याच्या नंतर कधी चौकशी केली की उत्तमराव असे सामान्य कार्यकर्त्यांच्या रगाड्यात कायमची गुंतलेले असायचे। मी त्यांना बोलून सांगायचो की उत्तमराव तुम्ही माझ्यापेक्षा वडील आहात, पण मंत्रिमंडळातलं काम केल्याच्या नंतर मंत्रालयामध्ये आपण प्रशासकीय प्रमुख म्हणून आहोत, त्यामुळे प्रशासनाला महत्त्व द्यायचं आणि बाहेर गेल्याच्या नंतर कार्यकर्त्यांचा गोतावळा आपल्याबरोबर ठेवायचा। ते कधी त्यांना जमलं नाही। त्यांचा कार्यकर्त्यांच्या संबंधीचाच एक वेगळं अगत्य हे दाखवण्याच्या बद्दलची ती कामगिरी करत असत। शुद्ध मराठी। त्यांच्याकडे फाईल कधी माझ्याकडे आली तर त्यांचं नोटिंग मोठं गमतीच असतं। सचिवांनी लिहिलं स्टेटस को शुड बी मेंटेन, तर त्याच्या खाली उत्तमरावांची सही असायची आणि नोट असायची यथास्थिती कशासाठी, म्हणजे स्टेटस को शुड बी मेंटेनला लगेच त्यांचं यथास्थिती कशासाठी, शुद्ध मराठी। म्हणजे त्याच्यामध्ये हे गमतीचं काम त्यांचं सगळ्याचं असायचं। आणखीन अनेक आमचे सहकारी होते। भाई निहार अहमद, अतिशय सज्जन माणूस, पवनराव ढाकणे, जगन्नाथ जाधव, हशू अडवाणी, प्रमिलाताई टोपले, किती नावं सांगू। आणि त्यातले अनेक लोक कधी आयुष्यात आपण मंत्री हो अशा विचारतच नव्हते। आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की एक दिवशी मला निहालबाईंनी आणि बबनरावांनी सांगितलं, मी मंत्रालयात येतो, मंत्रालयात आल्याच्या नंतर लिफ्टच्या तिथं उभं राहिल्याच्या नंतर बाकीचे लोक आम्हाला बाजूला करून पुढं घुसतात आणि लिफ्टमध्ये जातात, आम्हाला ओळखतच नाही आम्ही मंत्री आहोत। गंमत आली। आता काय करायचं, मी चीफ सेक्रेटरीला विचारलं काय करायचं। चीफ सेक्रेटरी मी सांगितलं आता आपण असं करू, मंत्र्याचा पट्टेवाला असतो, त्या पट्टेवाल्याला आपण जो एक असा पट्टा देतो त्याच्यामध्ये एक बिल्ला लागू, आणि त्या बिल्ल्यामध्ये लिहायचं, समजा ग्रामीण विकास खात्याच्या मंत्र्याचा पट्टेवाला असेल तर मंत्री ग्रामीण विकास
हा पट्टा घालून तो पट्टेवाला मागे यायचा आणि मंत्री पुढं मग लोक ओळखायचे, अरे असला कोणतरी एक मंत्री दिसतोय. सगळं ते मंत्रिमंडळ असं गमतीच होतं, पण निर्णय घेण्याच्या संबंधी अत्यंत व्यवस्थित कारभार आणि त्याचं मुख्य कारण याच्यावरचं नियंत्रण हे एस एन जोशींचं होतं. की छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन अत्यंत उत्तम, आपलं प्रेरणास्थान स्फूर्ती आपण शिवाजी महाराजांच्याकडनं घेतो अनेक बाबतीत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर त्यांच्या नावाचा आपण उपयोग केला आणि आता नेहमीच करतो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाराजी व्यक्त केली. ती नाराजी कशासाठी? तर ज्या कृतीसाठी संबंध जग शिवाजी महाराजांना नावाजतं त्याबद्दलच. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला खणा नारळांची ओटी भरून त्यांनी परत पाठवलं. सावरकरांनी त्याच्याबद्दल शिवाजी महाराजांना दोष दिलेला. काय केलंय? शिवाजी महाराजांच्या बद्दल नाराजी सावरकरांच्या मनात का? त्याचं कारण लक्षात घेण्याजोगं आहे. आणि तो मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू राष्ट्राची भाषा न करता हिंदवी स्वराज्याची भाषा वापरली. आज आपल्या देशामध्ये शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विचार करायचा का संघप्रणित धर्माधिष्ठित राष्ट्रवादाचा विचार करायचा? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आपल्या पुढे आहे. आणि मला आशा आहे की भारतीय समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचीच बाजू उचलून धरेल असा मला विश्वास वाटतो. पुण्यात आलेल्या पालख्यांचे पालिकेकडून गैरसोय झाल्याचा आरोप काँग्रेस शिवसेना नगरसेवकांनी केला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे पालिकेकडून कोणत्याही प्रकारची तयारी करण्यात आली नसल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांनी केलाय. या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेकडून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली. त्यावेळेला दरवर्षीप्रमाणे जी अप्रतिम सेवा आणि नियोजन केलं जातं, मग ते पाण्याचं असो, कचऱ्याचं असो, मांडवाचं असो, अनेक जागी स्वखर्चाने सुद्धा मंडळ करत असतात. पण महानगरपालिकेची खूप मोठी जबाबदारी असते. ती जबाबदारीतनं ह्या वेळेला या प्रशासनाने आणि नवीन सत्तेत आलेल्या भाजपाने, खास करून महापौरांनी हात झटकलेले दिसतात. आम्ही सभागृहामध्ये फक्त चर्चा मागितली की जे काही नियोजनाअभावी वारकऱ्यांचे हाल झाले हे तुम्हाला कळावे म्हणून आम्हाला चर्चेला संधी द्या. तर महापौरांनी चर्चेला संधी दिली नाही. एकही अधिकाऱ्याला ह्याच्यावर खुलासा करू दिला नाही. म्हणून आम्ही महापौरांचा निषेध केला आणि बाहेर पडलो. महापौरांना का राग आहे पालखीवर मला माहित नाही. पालखी आली तेव्हा स्वागत केलं. मग आता आम्ही असं म्हणायचं का की पहिल्या दिवशी जे काही वारकऱ्यांनी चोपदारांनी गुन्हा दाखल केला ज्यांच्यावर, त्याचा राग म्हणून तुम्ही कोणत्याही वारकरीकडं सेवा द्यायची नाही असं ठरवलं होतं का? पाणी 3-3 दिवस नव्हतं. टँकरने आम्हाला नानापेठ, भवानीपेठमध्ये द्यावं लागलं पालखीच्या दुसऱ्या दिवशीसाठी. आणि फोन घ्यायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही. सगळ्यांनी पालखी आणि वारकऱ्यांकडे पाठ फिरवली. ह्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी मुख्य सभेत वेळ मागितला, त्याला महापौरांनी दिला नाही. म्हणून महापौरांचा आम्ही निषेध करून बाहेर. आता असंच म्हणलं पाहिजे, कारण पहिल्या दिवशी स्वागताला तर आले, पण नंतर त्यांनी एकही तलवारी घेऊन आत शिरणाऱ्यांबद्दल एकही शब्द बोलले नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही वारकऱ्यांची सोय केली पाहिजे त्यावेळेला तुम्ही एकही तिथं दिसले नाही. भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचे जे अधिकारी आहेत, विशेषतः पाणी पुरवठ्याचे, त्यांना सावित्रीबाई फुले प्रशाला असेल, रफी अहमद किरवे स्कूल असेल किंवा आमची सापिका शाळा असेल, या शाळांमध्ये जिथं मोठ्या प्रमाणात पालखीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी 2 दिवस पाणी पुरवठा जो वर्षभर सुरळीत होता, या 2 दिवस तो विस्कळीत करण्यात आला.
अनेक वस्त्यांमध्ये लोहानगर असेल, काशीवाडी असेल, चुडामन तालीम असेल, हरकनगर असेल, या सगळ्या भागामध्ये पाणी पुरवठा नव्हता आणि विचारलं तर फोन गेला, अधिकारी तयार नाहीत, अधिकारी जागेवर हजर नाही आहेत. हे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी या सभागृहात आज मांडले आणि ह्या 2 दिवसामध्ये वारकऱ्यांचे ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे. प्रशासनाने बैठक घेतली, आम्हाला आश्वासन दिलं आम्ही ह्या उपाययोजना करतो, त्या करतो, पण प्रत्यक्षात करत असताना, काम करताना किती मोठ्या त्या ठिकाणी त्रासाला सामोरं जावं लागलं हे आम्हाला माहिती आहे. कारण मांडवाच्या विषयी जे आता शिंदे साहेबांनी झालं त्याविषयी देखील टेंडर सगळे ब्लँक गेले. प्रशासनाच्या चुकीच्या गोष्टींमुळे या ठिकाणी लोकांनी टेंडर भरले नाही. मांडव टाकायला त्या ठिकाणी सुविधा नव्हती. मग शेवटी कसे आम्ही करून प्रायव्हेटली लोकांकडून मांडव टाकून घेतले. तेव्हा कुठं मांडवाची त्या ठिकाणी सोय झाली. चर्चाच करत नाही. आता पुढे जेव्हा जीबी होईल आणि स्टँडिंग होईल, आम्ही सगळे त्या ठिकाणी ती गोष्टची मागणी करणार आहोत आणि ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलाय त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करणार आहोत. वारकऱ्यांसाठी ना प्यायच्या पाण्याची व्यवस्था होती ना आरोग्याच्या सुविधा देण्यात आल्या होत्या. मांडवही घालण्यात आलेली नसल्याचे सांगून महापौर काही ऐकून घेत नसल्याचा आरोप काढण्यात आला. मात्र महापौर मुक्ता टिळक यांनी विरोधी पक्षाची भाषा चुकीची असल्याचा बचावत्व पवित्रा घेतला. मुळामध्ये विरोधी पक्ष जे आहेत त्यांना सभागृहाचा आणि महापौरांचा त्यांनी गेल्या 3 महिन्यामध्ये कधी सन्मान ठेवला नाही. मी बोलायची परवानगी दिलेली नसताना देखील त्यांना विनंती केलेली होती आधीच, परंतु बोलायची परवानगी दिलेली नसताना देखील त्यांनी बोलायला सुरुवात केली. सभागृहाचे संकेत पाळणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि तेच चांगल्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. विषय महत्त्वाचे जे विषय आहेत त्या विषयाकडे आम्ही कधीही दुर्लक्ष केलेलं नाही आणि त्यामुळे वारीच्या संदर्भामध्ये मी प्रशासनाकडे या संदर्भामध्ये पूर्ण चौकशी केली, माहिती घेतली, परंतु माननीय आयुक्त जागेवर नसल्यामुळे त्या ठिकाणी कोणी नीट समर्पक उत्तर देऊ शकलेलं नाही आणि त्यांच्याकडे येत्या पुढच्या म्हणजे 23 तारखेला मी या संदर्भातला जो काही त्रुटी राहिल्या जर का असतील तर त्याचा अहवाल मागितलेला आहे. भवानी पेठेमध्ये पाणी नसल्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या संदर्भामध्ये अतिरिक्त आयुक्तांनी उत्तर देखील दिलेलं आहे आणि केवळ कुठला तरी विषय कुठेतरी जोडायचा आणि त्याच्यावरून महापौरांना बदनाम करायचं हे जे षडयंत्र या सगळ्यांचं चालू आहे त्याचा मी तीव्र निषेध करते. मी तुम्हाला तेच सांगते की मी या संदर्भामध्ये महापौरांनी त्यांना बोलण्याची परवानगी दिलेली नसतानाही त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही सभागृहाचे संकेत धुडकावूनच लावायचे असं जर का ठरवलं असेल तर महापौर म्हणून माझे देखील अधिकार आहेत. प्रशासन हा मुद्दा वेगळा आहे. प्रशासनाच्या हातनं मी मगाशीच सांगितलं प्रशासनाकडून ज्या त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटींच्या संदर्भामध्ये 23 तारखेला मी अहवाल मागितलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या त्रुटी राहिल्या असतील त्याच्यावरती आम्हाला कारवाई करता येईल. परंतु ज्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल विचारलं होतं त्याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी या संदर्भात आधीच उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे त्यांना उत्तर दिलं नाही असं नाही आहे प्रशासनाकडनं. पुन्हा एकदा एक नजर ठळक घडामोडींवर. शिवाजी महाराज गृहब्राह्मण प्रतिपालन नव्हते असे शरद पवार यांचे प्रतिपादन. महानगरपालिका कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करण्यात आले. हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या फ्लेविन मार्टिन याला न्याय मिळावा या मागणीसाठी मित्रमंडळी आणि कुटुंबियांनी केला कॅन्डल मार्च. तुरुंगाच विद्यापीठ मानणारे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या 90व्या वर्षात पदार्पणानिमित्त कृतज्ञता सन्मान सोहळा पार पडला. पुण्यात आलेल्या पालख्यांची पालिकेकडून गैरसोय झाल्याचा आरोप काँग्रेस शिवसेना नगरसेवकांनी केला आहे. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. पाहत राहा जनवार्ता न्यूज, जगा वर्तमानात बिनधास्त.